सॉरी, चुकलं. हे बघ, माझं ऐकून घे. का ऐकून घेऊ? बघितली तुझी श्रीमंती प्रत्यक्ष. कुठे तुझा बंगला, गाडी? हा, हे बघ रश्मी, अंगाला हात लावू नकोस प्लीज. चालतो तुला. आबा तुम्ही आबाऊ दिसला का खरा बाप? आठवला? अरे मला न सांगता लगीन जमीन होय. हे बघा आबाऊ, मी काय सांगतोय ऐका माझं. हे तुझे वडील? हो. मग हे कोण? यो भाड्याचा बाप आहे, अनंतराव कित्तूरकर. तुझी तुला बंद होऊन टाकाय पाहिजे. ओ नो, म्हणजे ही तुझी आई नाही? हॅलो, तुला काय मी आई वाटते? हा बोलला ना म्हणून मी हे सगळं नाटक केलं. अरे खोटा बाप खोटी आई उभी करतोस, एवढी हिंमत झाली बरं तुझे? आबाऊ ऐका माझं. म्हणजे तू राहुल कित्तूरकरच नाहीयेस? नाही, म्हणजे हो आहे, म्हणजे मी राहुल आहे, पण तसं मला समजून घ्या. ऐक माझं. आबाकडचे नाव लावाय लाज वाटते बरं तुला? अरे लग्नासाठी आई बाप टाकतोस का केलंस तू हे? कारण याला शहरातल्या परिषद लगीन करायचं होतं. म्हणून यो इकडे पळून आलाय. तू मला फसवलंस? मला इकडे नलूला फसवली. आता नलूचा काय संबंध? अरे काय संबंध म्हणजे ती पोरगी तुझी वाट बघून बघून झुरळ झाली, झुरणी लागली. आता हे नलू कोण? याची वानारी बायको. म्हणजे ऑलरेडी लग्न ठरलंय? पक्क ठरलेलं आहे. मी आज स्वतः सबूत दिलं. सबूत तुम्ही दिलाय, त्याचा माझा काय संबंध? म्हणजे भाऊ, मी नलीशी लगीन करणार नाही. लगीन करीन तर रश्मीशीच, कारण माझं प्रेम आहे तिच्यावर. सॉरी, माझा तुझ्यावर प्रेम नाही. खोटं बोलणाऱ्या माणसाची मला लग्न करायचं नाही. परत घे. भाऊ गपाऊ, ऐक ऐक ऐक, मान्य आहे माझी चूक झाली, पण मला प्लीज समजून घे ना. काय समजून घेऊ आणि कशासाठी? खोटं नाव, खोटे आई वडील, खोटं ऐश्वर. का केलंस तू हे? कशासाठी? तुझ्यासाठी. माझ्याकडे दुसरा उपायच नव्हता. मला हे नाही सहन होत. बाबा डोकं आपटून आपटून सांगत होते, मीच ऐकलं नाही. आता त्यांना कळेल तर. धक्का बसलो त्या भल्या माणसाला. धक्का बसेल? धक्क्याला लावतील ते सगळ्यांना. त्या भल्या माणसामुळे बंड्याला हे नाटक करावं लागलं ना. तू मचमच सगळे पत्ते चुकून टाकले. एक सेकंद. आता यापुढे कुणी काही बोलायचं नाही. का नाही बोलायचं? मला खरं काय ते कळलंच पाहिजे. माझ्या बाबांचा काय संबंध? त्यांचा काहीही संबंध नाहीये. चूक माझीच आहे. हे बघ, मी त्या दिवशी तुला गिफ्ट द्यायला आलो, तुला पाहिलं आणि तुझ्या प्रेमात पडलो, हो की नाही? म्हणून नाटक केलंस प्रेमाचं? नाही, प्रेमाचं नाटक नाही केलं, प्रेम खरं केलं. तुझी शपथ. खोटी शपथ घेऊ नकोस. का केलंस तू हे? अगं उपायच नव्हता. तुझ्या बाबांना श्रीमंत जावई पाहिजे होता. आपल्याला काय भिकारी समजतो काय तू? अरे 100 एकर जमिनीचा आसामी आहेस तू. काय उपयोग त्या जमिनीचा? म्हणजे त्या जमिनीवर रावसाहेबाचा डोळा आहे म्हणून नलीला माझ्या गळ्यात बांधत होते ना. मग तुम्हाला काही माहितच नाही. तुम्हाला आधी का नाही सांगितलंस हे सगळं? मी कधी म्हणाले मला श्रीमंत नवरा पाहिजे म्हणून? अगं तुला सांगणारच होतो डार्लिंग. शट अप. माझी हिंमतच नाही झाली. हे बघ, जर मी तुला खरंच सांगितलं असतं तर तू मला सोडून गेली असतीस आणि मी तुझ्याशिवाय जिवंतच राहू शकत नाही. तुला काय वाटलं मी आता तुझ्या बरोबर राहीन? घे. चला गावाला. भाऊ तुमच्या पाया पडतो, तुम्ही जरा घबरावा की. मला घबरायला सांगतो. बरोबर बोलतोय बंड्या, बरोबर बोलतोय. तू आता गप बसतोस का? घेऊन जायला यात आणि माझा काही संबंध नाही. अरे वा वा वा, काय समज आहे पोरीची बघा. हे बघ रश्मी, मी खोटं बोललो असेल, पण माझं प्रेम खोटं नाही. कशासाठी विश्वास ठेवू मी तुझ्यावर? घे. यो माझा पोरगा, याच्यावरचा माझा विश्वास उडत चाललेला आहे. पण इतका वेळ तुम्ही ह्यालाच तुमचा मुलगा म्हणत होतात ना, मला कन्फ्युज करू नका हो. आता तुम्ही गप बसताय का? हानू एक. तू माझ्या संग येतोस का नाही तेवढं सांग. भाऊ मी तुम्हाला सांगतो, मी नलीशी लगीन करणार नाही. माझा सबूत मोडणार आहेस तू? तुमच्या मानापणासाठी मी माझं आयुष्य बरबाद करून घेऊ? अरे माझ्या पण काही इच्छा आहेत का नाही? स्वप्न आहेत का नाही? स्वप्न? तो रावसाहेब गोळ्या घालील तुला. मी रश्मीसाठी गोळ्या खायला तयार आहे. पण जिच्यावर माझं प्रेम नाही त्या मुलीशी लगीन करू? अरे पण ज्या पोरी तुझं प्रेम आहे म्हणतोस ती तरी तुझ्या संगत लगीन करायला कुठं तयार आहे? मला सांग नलू मध्ये काय कमी आहे? काय कमी आहे नलू मध्ये? बघा माझ्या रश्मीकडं. आता मला सांगा, रश्मीच्या नखाची तरी सर आहे का तुमच्या नलीला? सांगा ना, गप का आता? नाही. म्हणजे तुम्ही तयार आबा? नाही तसं नाही. नाही आता नाही म्हणलं ना. नाही म्हणलं म्हणजे तुम्ही असं नाही. मला खोड्यात अडकवायचं नाही. आणि तुम्ही मला अडकवता त्याचं काय?
अरे अशी लखलखती लाखात एक अशी सुंदर सुशिक्षित सून तुमच्या घरी येते तर त्याचा तुम्हाला अभिमानच नाही आबा. आबा जरा विचार करा, उद्या तुम्हाला 8-10 नातवं होतील, गोरी गोरी नातवं शेताच्या बांधावर खेळतील, टंबाट्यात नातवात फरकच कळणार नाही. अख्खं गाव नावाजेल, म्हणतील सुना सविता बंड्याच्या बायको सारखी आणि नातवा असाविता आबा कनसेच्या नातवा सारखी. आगाऊपणा करू. आबा आबा मला सांगा, आपल्या खानदानात गोरं पोर जन्माला आलं होतं का? बघा ना, रंग बघा ना आपले. काय वाईट आहे? काय वाईट आहे? काजळाची तीट लावायची म्हणलं तर चुन्याचं बोट लावायला लागतं आपल्याला. मी खरंच लग्न करणार नाही. आता कसं लगीन करीत नाही तेच बघतो. एक मिनिट हे बघा, आतापर्यंत तुमचा लग्नाला विरोध होता ना, हे बाबाला कन्फ्युज करू नका. थोडं खर्चे. एक्सक्यूज मी. गेलं त्याचं कन्फ्युजन गेलं. एक मिनिट, मला सांग रावसाहेबाचं काय? अरे त्याच्या आईला तू एक आहे ना, मग त्याला आपण कळूच द्यायचं नाही. लग्न झालं बघू काय करायचं ते. मग चालतंय गे. सुनबाई चला लगुलग तुमच्या वडिलांनी भेटून घेऊया. नाही आबा, आता तुला काय झालं? बाबांना खोटं अजिबात सहन होत नाही. म्हणून हे जर लग्न व्हायचं असेल तर आपल्याला हे नाटक असंच सुरू ठेवावं लागेल. म्हणजे ते राहुल कित्तूरकरचं. हो. चालतंय की मग नावापेक्षा माणूस मोठा असतोय. हो होऊन जाऊन द्या. मानला तुला मानला. अरे आजपर्यंत आनंद कित्तूरकरला मात करणारा माणूस मला भेटला नव्हता. आणि खरं सांगू, माझी सगळी हाताने संपली. अरे वस्ताद निघालास तू. अनंता, अरे काय बोलतोस तू? हे शुद्धीवर आहेस का? अरे आत्ता शुद्धीवर आलोय मी. अरे मनात आणला असताना रश्मीला सगळं सांगून मोकळा झाला असता. हा सगळे खेळ नियमाने खेळायचे असतात. समोरचा चुकीचा खेळत असला तरी आपण सभ्यपणे खेळतो. अरे शेवटी काही झालं तरी तुम्ही आमचे सासरे बुवा आहात. नाही, मी काय म्हणत तू होतो, काही म्हणू नकोस. चल. अरे आता आम्ही नातेवाईक आहोत. शेवटी तू उपराच. ममुडी काढा ना लवकर मुहूर्त. किती वेळ लावता? कठीण आहे, कठीण आहे. कठीण आहे. मग द्या सोडून. आमच्या लग्नाच्या वेळी तर पत्रिका सुद्धा नव्हती पाहिली. तीच तर चूक झाली. काय म्हणाला? नाही म्हणजे किती मारे बोलतेस. त्याची चूक झाली म्हणजे. गुरुजीजी, तुम्ही आटपा लवकर, मला जाम झोप येते. ममुडी तू आराम कर ना. ममुडी तुम्ही आडव्या व्हा, घर आपलंच आहे. एक मिनिट. डोळा लागायच्या आधी सोयीचा दिवस सांगितला तर बरं होईल. कुठचाही ड्रायडे चालेल. ड्रायडे चालेल. फ्रायडे म्हणते ती. ड्रायडे असो नाही तर फ्रायडे. आपली मुलीची बाजू आहे. गप्पा बसा तुम्ही. मुलीच्या लग्नघरात शनीने प्रवेश केलेला आहे. काय झाला का नाही काढून मुहूर्त? तुम्ही इकडे कुठं? अरे इकडे कुठं म्हणजे माझ्याच पोराच्या लग्नाचं मुहूर्त काढाय मलाच बोलवलं नाही वय. आलो का नाही टायमावर तेवढं सांग मला. नाही ऐका आबाऊ माझं. आबाऊ आबाऊ ऐका माझं. तिकडं बोला. मी बंड्याचा बाबा. हा बा आबा 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 हे आबा आहेत माझे. हे मला लाडाने बंड्या म्हणतात. हे माझे थोरले बंधू गावाला असतात. हो का? वय वय वय. म्हणजे काका. नमस्कार करते. असू दे असू दे असू दे. आबा, ही माझी आई नमस्कार करतो. आणि ते माझे बाबा. नमस्कार. हा? अनंतराव कित्तूरकर, तुमच्याबद्दल लय ऐकून काय
अबो फार काही नाही, साधारण विशेष काही नाही. अबो जरा गपरावा ना. अरे म्या गपच आहे, म्या कुठे काय बोलतोय हा? गुरुजी मुहूर्त बघताय ना? बघतोय. हा. कठीण आहे. काय कठीण आहे? कठीण काय आहे हा? तीच महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली. अबो आमच्या बंड्याबद्दल असा तसा समज करून घेऊ नका बरं काय. पैशाने लई गडगंज आहे. माहिती आहे इंडस्ट्रीज आहेत. 100 एकर शेती आहे. शेती? हा. शेती पण आहे, जमीन आहे आमची, खूप मोठी लँड आहे. राहुलराव हा? हे तुमचे सख्खे काका आहेत? हो सख्खेच. आता हे मला मुलासारखे आहेत. बंड्याव मी यांना मुलासारखे आहेत. चुकलं. नाही तसं नाही, पण चेहरेपटीत फारच फरक आहे म्हणून म्हटलं. हा राहुल आहे ना आबांवर गेलाय. काय झालं, तो झाला तेव्हा मी गावात नव्हतो. म्या होतो की अगदी सेम आहे ना बाबा. अहो, तर वो, म्हणून तर 100 एकर शेती त्याच्या नावावर करतोय मी. तुम्हाला सांगतो. अरे यार मम्मुडी झोपा झोपा या. काय झालं, मुहूर्त सापडला का? गुरुजी मुहूर्त निघाला का? हो. हा? मुलीच्या पितृस्थानी राहू शनी वक्री आहे. चालतंय की? वडिलांचे ग्रह वाईट आहेत. ते सांगायची काही गरजच नाहीये, लवकर सांगा. हा. मुहूर्त एकाच आहे. 9 डिसेंबर 3:13 अन्यथा योग नाही. नाही मग तोच मुहूर्त पकडा तुम्ही. आपण इतक्या लवकर कसं काय जमणार ते? मी आहे ना पप्पा. जरा त्यांना उठवता का? अहो उठवतो. अहो 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 वेणबाई मुहूर्त मिळालाय बघा, तुम्हाला सोयीचा आहे का दिवस ते. 9 डिसेंबर 3:13 मुहूर्त आहे. ड्राय डे. फ्रायडे आहे ना, फ्रायडे आहे ना असं म्हणते मम्मू. हो शुक्रवार आहे. फायनल 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 अभिनंदन. अहो आमचं तोंड गोड करा की आता काहीतरी गोड करून आणा. करते करते मी आणते. हा तुम्ही काय घेणार? एक लार्ज चालेल. एक लार्ज. एक लार्ज इजिस की रुज पोख वास्त मिस्त्रा. अगं म्हणजे म्हणजे एक प्लेट चारोळी घातलेला शिरा चालेल. स्पॅनिश आहे भाषा. बाळणपणाला स्पेन मध्ये होती ती. माझा जन्म स्पेनचा आहे. हो का? आणते आम्ही. मी आणते. का ज्यूस का विस्तार पुस्तिक. आई मी सांगते चल. ते आणते मी. तेच काय ते आणते. बंड्याव मम्मुडी